नमस्कार. 1 कप एवढे वरी तांदूळ घेतले. कोणी ह्याला भगर सुद्धा म्हणतात. आपल्याला सुरुवातीला हे तांदूळ एका बाउलमध्ये काढून 2 ते 3 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे. तांदूळ धुवून झाले की ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी भिजत ठेवायचे आहे. तुम्हाला जर जास्तीची घाई असेल तर तुम्ही अर्धा तास भिजत ठेवू शकता. वेळ असेल तर 1 तास ठेवला तरी सुद्धा चालेल. तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण चटणी करूया. 1 वाटी मी ओलं खोबरं घेतले, 2 चमचे कच्चे शेंगदाणे घेतलेत, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या पाणी घालून चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चटणीला फोडणी देण्यासाठी 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये पाव चमचा जिरं घालून ही फोडणी छान खमंग अशी मी चटणीमध्ये घालून घेतली. आता आपण बटाट्याची भाजी करत आहोत उपवासाची. त्यासाठी 5 बटाटे उकडून साल काढून घेतले. बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे आपल्याला एकदम बारीक असे चिरून घ्यायचे. आपण छान वरीच्या तांदळाचे घावण, बटाट्याची भाजी आणि चटणी असा बेत करत आहोत. तर त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल गरम करून घेतलंय. 1 चमचा जिरं घातलं. जिरं छान फुललं की त्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या घालून आपल्याला छान ही फोडणी करून घ्यायची. आपले बटाटे जे बारीक चिरून आपण ठेवले ते घालून घेतलं. 1 चमचा मीठ घालून आपल्याला हे बटाटे छान फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला इथे एकदम कमीच ठेवायचे. बटाटे फोडणीमध्ये परतवून झाले की ह्यावरती आपल्याला अर्धा मिनिटसाठी झाकण ठेवून घ्यायचंय. झाकण ठेवून फक्त एकच वाफ दिली की बटाट्याला आपण जे मीठ घातलेलं आहे ते छान लागेल आणि फोडणीचाही खमंग सुवास भाजीला येईल. इथे मी आता एकच वाफ देऊन घेतली आहे. झाकण काढून घेतलं. पुन्हा आपल्याला हे बटाटे छान असे वर खाली करून घ्यायचे आहेत. बटाट्याची भाजी उपवासाची आपली इथे तयार झाले. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. तुम्ही इथे वरून ओलं खोबरं सुद्धा अजून घालू शकता. इथे आता 1 तास झालाय. तांदूळ अगदी भिजले गेलेत. आपल्याला हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय. हे तांदळामध्ये जे पाणी आहे ना तेच पाणी आपल्याला तांदूळ मिक्सरला फिरवताना घालून घ्यायचे. वरीचे तांदूळ मिक्सरला अगदी बारीक असे आपल्याला फिरवून घ्यायचे. एकदम बारीक असं ह्याचं पीठ आहे ते आपल्याला तयार करायचं आहे. तांदूळ अगदी भिजले गेलेत. पीठ तुम्ही बघाल तर बारीक ह्याचं पीठ तयार झालंय. वरीचा तांदूळच मुळात चिकट असतो. तुम्ही याचा भात केला असेल तर तुम्हाला समजेल की थोडंसं जरी पाणी जास्त झालं तरी हा भात एकदम चिकट असा तयार होतो. म्हणून वरीचे तांदूळ जास्त वेळ भिजत नाही ठेवला तरी चालेल. 1 तास अगदी पुरेसा आहे. इथे आता चवीनुसार मीठ घातले. तांदळामध्ये जे पाणी होतं तेच पाणी मी थोडंसं ह्या पिठामध्ये घालून इतपत मी हे सैल केलेलं आहे. बिडाचा तवा मी चांगला गरम करून घेतलाय. त्याला मी ब्रशने असं तेल लावून घेतले. तवा अगदी कडकडीत गरम करायचा आहे. घावण घालताना असा पेला घ्यायचा. थोडासा वर हात करून घातला की जाळी अगदी खूप छान पडते. घावण घालून झालं की अर्धा मिनिटसाठी आपल्याला झाकण ठेवायचंय. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. अर्धा मिनिट लगेच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. झाकण काढून झालं की जेव्हा साईडने घावण सुटेल त्यानंतरच आपल्याला ते काढून घ्यायचंय. घावण शक्यतो एका साईडने शेकलं जातं. तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा शेकू शकता. तुम्ही इथे बघू शकता आपल्या घावणाला किती छान अशी जाळी आलेली आहे. एकदम पातळ मऊ लुसलुशीत असं तयार झालंय. घावण एका जाळीवरती काढून घ्या. जाळी नसेल तर कॉटनच्या कपड्यावर काढून घ्या. त्यामुळे घावणाला पाणी सुटणार नाही आणि घावणे एकमेकाला चिकटणार नाही. पुन्हा आपल्याला घावण घालताना भिड्याच्या तव्याला तेल लावून घ्यायचंय. पीठ आहे ते प्रत्येक वेळेला घावण घालताना असं पेल्याने वर खाली करून मगच घावण घालून घ्यायचंय. घावण घालताना गॅस मोठाच ठेवायचा आहे. घालून झाल्यावरच गॅस कमी ठेवून आपल्याला झाकण ठेवायचंय. उपासाला प्रत्येकाला साबू खिचडी किंवा शाबू वडा आवडतोच असं नाही. त्यावेळेस तुम्ही असे झटपट कमी तेलाचा वापर करून वरीचे घावण, बटाट्याची भाजी, चटणी करू शकता. जर तुम्हाला बटाट्याची भाजी सुद्धा करायची नसेल तर तुम्ही फक्त घावण आणि चटणी सुद्धा करू शकता. इथे छान जाळीदार असा आपला दुसरा घावण सुद्धा तयार झालेला आहे. मी आता हे काढून घेते. ह्याच पद्धतीमध्ये मी सगळे घावण करून घेते. तुम्ही इथे बघू शकता आपले छान पांढरे शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत असे आपले वरीचे घावण इथे तयार झालेत. घावण करताना काईल जो आहे म्हणजेच भिड्याचा तवा, त्याला काही जण काईल म्हणतात, तो चांगला सुरुवातीला गरम करून घ्यायचा. घालताना गॅस मोठाच ठेवून घालायचं
आपली इथे छान झटपट अशी उपासाची थाली तयार झाली. असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.